बाबा, काय झालंय स्वरालीला? तुम्हाला मी आवडत नाही का? तिला समजावा. आई, त्यांना गरिबीची जाण आहे. तुम्ही एकदा या आमच्याकडे, मग कळेल तुम्हाला की माझे आई बाबा कसे आजच्या युगातले सुधारलेले समानतेची जाण ठेवणारे आहेत. स्वरालीच्या मनातली भीती घालवायला तुम्ही याच आमच्याकडे. माझ्या आईबाबांशी बोलणे केल्यावर माझ्या बोलण्याचा प्रत्यय येईल तुम्हाला. काकू, असे म्हणून ती स्वरालीला घेऊन आत गेली. सर्वांना स्वराली खूप आवडली होती. आमचा विनोद प्रेमात पडला तो उगीच नाही हो. तुमची मुलगी लाखात एक आहे, असे विनोदचे काका तिच्या आई बाबांना म्हणाले. विनोदच्या बाबांनी स्वरालीच्या वडिलांना त्यांनी शून्यातून विश्व निर्माण कसे केले हे थोडक्यात सांगितले. श्रीमंती असली तरी त्यांच्या बोलण्यात डौल नव्हता. त्यांच्याशी बोलताना स्वरालीच्या वडिलांना काही परकेपणा जाणवला नाही. विनोदची आईही स्वरालीच्या आईशी छान गप्पा करू लागली. त्यामुळे स्वरालीची आईही त्यांच्याशी मोकळेपणाने बोलू लागल्या. गप्पा रंगात आल्या होत्या. एवढ्यात विनोद आला. आई, ताई ही स्वरालीला घर दाखवून दिवाणखान्यात घेऊन गेली. चहा नाश्त्याचीही छान व्यवस्था केली होती. सगळ्याबरोबर हसून गप्पात रंगून चहापाणी झाले. नंतर विनोदच्या आईनेच पुढाकार घेतला. तिने स्वरालीलाच विचारले, काय स्वराली, आमचे घर व आम्ही आवडलो का तुला? आमचा विनोद तुला आवडला आहे हे माहीतच आहे आम्हाला. तूही आम्हाला आवडली आहेस. स्वराली लाजली पण काही बोलली नाही. विनोदचे बाबा म्हणाले, लग्नाच्या बाबतीत दोन कुटुंबे एकत्र यायला हवी. नवरा मुलगा व मुना ठेवायला हवा. त्यांच्या म्हणण्याला विनोदच्या काका काकींनी ही दुजोरा दिला. तर मला स्पष्ट सांग, उगीच दुसऱ्यांना तिष्ठत ठेवणे नाही. तुझ्या काकांनी आणलेल्या स्थळाला मी नकार कळवते. तरी विनोद गप्पच बसला. आई उठून किचनमध्ये गेली. विनोदचे एकाच ऑफिसमध्ये काम करत होते. विनोद सुखवस्तू घरातला मानाने स्वरालीची परिस्थिती जरा नाजूक होती. त्यात ती वेगळ्या धर्माची असल्याने विनोदची आई तिला पसंत करेल की नाही याची तिला शाश्वती नव्हती. त्यामुळे ती विनोदकडे यायचे, बोलते आणि कळवते. मी सुखात ठेवीन तिला. माझ्या घरचे कुणी तिला त्रास देणार नाहीत. फक्त मी श्रीमंत आहे म्हणून मला नाकारणे हे बरोबर नाही. तुमच्या मनातली अडी काढून टाका. माझे आई बाबा खूप चांगले आहेत. आम्ही जे हे सगळं मिळवलंय. ओके, चल ऑफिस आले. आता ऑफिसच्या कामाचंच बघ, बाकी विचार करू नको. असे म्हणून हात मिळवून दोघे ऑफिसमध्ये शिरले. स्वराली कामाला सुरुवात करणार एवढ्यात तिच्या मोबाईलवर फोन आला. आई, मी लंच ब्रेकमध्ये बोलते, आता कामात आहे, असे सांगून तिने फोन बंद केला आणि ती कामाला लागली. तरी तिचे विचार तिला स्वस्थ बसू देईनात. आईबाबांना कसं समजवावं तिला खूप कठीण वाटत होते. तिचा विनोदवर जीव जडला होता. त्याचबरोबर आईबाबांचे म्हणणेही तिला पटत होते. तिला आजपर्यंत अशा प्रकारे छान गप्पा व एकमेकांना समजून लग्नाची बोलणे क्वचितच टाळत होती. तिला वाटत होत स्वरालीला त्याच्या हाताखाली त्याच कंपनीत होती. गरिबीत वाढली असली तरी बुद्धीनेही तेज होती. रंगाने गोरी व रूपानेही उजवी होती. स्वरालीस ऑफिसला जाण्यासाठी रिक्षा पकडायला घाईत चालली होती. तेवढ्या करकुचन ब्रेक लावून एक अलिशान गाडी तिच्या अगदी जवळ थांबली. गाडीने तिला उडवलेच असते, पण देव पावला, ती मोठ्या अपघात होण्यापासून वाचली होती. विनोदचा तीळपापड झाला होता. त्याचबरोबर मोठ्या संकटापासून आपण वाचलो म्हणून त्याने स्वामी समर्थाचेही आभार मानले. रस्त्यावर लोकांचा घोळका जमला होता. तो दार उघडून घोळक्यात प्रेम केलं होतं तरी पुढे जाऊ शकणार नाही हे स्वरालीला माहीत होतं. विनोद व तिची तुलना होऊच शकत नव्हती. ती साधारण चाळीत राहणारी गरीब घरची, खाणारी जास्त व कमावणारे ती आणि तिचे बाबा. विनोद आणि तिच्या भावी जीवनाचा विचार ती स्वप्नातही करू शकत नव्हती. तिच्या
विनोद आपल्या आई ऑफिसला येणार नाही असे मी सांगितले. तिच्या अशा वागण्याने विनोदला नवल वाटले आणि त्याला तिची काळजीही वाटली. दुसऱ्या दिवशी ऑफिसला निघताना तो तिच्यावर घरी गेला. त्याची गाडी चाळीत शिरतात चाळीतल्या लोकांच्या नजरा त्याच्यावर रोखल्या. त्याने गाडी बाजूला पार्क करून ठेवली व लाकडी जिना चढून तो स्वरालीच्या खोलीसमोर उभा राहिला. दरवाजा उघडाच होता. त्याला पाहून स्वरालीचे बाबा चकित झाले व त्यांनी स्वरालीला बाहेर बोलावले. स्वराली, तुझे बॉस आलेत. आतूनच स्वरालीच्या आईने उत्तर दिले. अहो स्वराली, मैत्रिणीकडे गेली आहे ना सकाळीच. असे म्हणून त्या विनोदसाठी पाण्याचा ग्लास घेऊन आल्या. विनोदचा घसा खरंच सुकला होता. त्याने तो ग्लास घेऊन घटाघटा पिऊन संपवला. स्वरालीची आई म्हणाली, चहा टाकते विनोदराव. नको नको, मुळीच नको. मी घरून नाश्ता करूनच आलोय. स्वराली आल्यावर बोलतो आम्ही आणि कळवतो तुम्हाला. तुझ्या घरीच गेलो होतो. तू येते का ऑफिसला आता? थांब, घरी फोन करून आईला सांगते नि निघते. स्वरालीने घरी फोन लावून आईला रस्त्यात विनोद भेटल्याचे व ऑफिसमध्ये जरुरीचे काम असल्याने आता ऑफिसमध्ये जात आहे असे सांगून ते विनोदच्या गाडीत बसले. वाटेत विनोदने तिला तो तिच्या घरी गेल्यावर काय बोलणे झाली ते सर्व सांगितले. एवढ्यात विनोदच्या आईचा फोन विनोदला आला आणि त्यांनी सांगितले, विनोद काकांचा फोन आहे, त्यांना बोलायचे आहे. बोलतोस का? आई, मी गाडी चालवतोय. ऑफिसमध्ये पोचलो की मीच फोन लावतो काकांना. माझे आई बाबा नको म्हणतात. पुढे मला त्रास होईल असेच त्यांना वाटते. अगं पण तुला काय वाटते? एकदा घरी येऊन माझ्या आई बाबांना तरी भेट. हां, मग कधी येतेस? आज घरी जाऊन आई बाबा तुला घर दाखवतील. पण विनोदने आपले मन तिच्याशी मोकळे केले तेव्हा तिने त्याला आपल्या घरची परिस्थिती सांगून हे शक्य नाही असे सांगितले होते. तरी विनोद काही ऐकायला तयारच नव्हता. जेव्हा आईने त्याच्या काकांनी त्याच्यासाठी स्थळ आणले आहे हे सांगितले तेव्हा विनोदच्या वडिलांनी आपल्या कुटुंबासाठी सविस्तर माहिती स्वरालीच्या आई वडिलांना सांगितली. त्याचप्रमाणे स्वरालीच्या आईबाबांकडून ही त्यांनी सगळी माहिती विचारून घेतली. स्वरालीचे आईबाबा ही मोकळ्या मनाने सर्व बोलून गेले. सर्व परिस्थिती एकमेकांनी जाणून घेतली. खोट्याचा, बडे जावाचा, फसवणुकीचा प्रकार त्यांच्यात मुळीच नव्हता. दोन्ही घरांच्या समंजसपणामुळे झालेले बोलणे विनोद व स्वरालीला खूप आवडले. स्वराली व तिच्या आई वडिलांना हे विनोदने सांगितलेले तंतोतंत पटले होते. नंतर पुढच्या महिन्यात दोन्ही कुटुंबाने त्यांचा साखरपुडा व लग्न अतिशय साध्या पद्धतीने करायचे ठरवले. कुणी केली असतील ती विनोद व स्वरालीच्या घरच्यांनी केली व दोन घरे एकत्र आले. असा समजूतदारपणा लग्न कार्यात दोन्ही घरांनी दाखवावा व खरोखर स्वराली विनोद सारखा सर्वांचा सुखी संसार व्हावा. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.